आम्ही म्हणजे आमचं खूप जीव आहे. बर आमचा फायर बी बाहेर पडला तर आम्हाला म्हणजे खूप असं दुःख होतं तुम्हाला नक्की बरोबर. राहिले तर मग आम्हाला आनंद वाटतो. दुःखी लागलं तर मग आम्हाला थोडंसं वाईट वाटतं की बा आपण एवढं करतोय आपलं का असं. मित्रांनो, जय शिवराय. आपण आहे सध्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील हर्सुल सावंगी या परिसरात आहे. शहराच्या अगदी नजीक आहे आणि एक मोठी वस्ती आहे, शहराला लागून आहे. त्याच्यामुळं आसपास भरपूर बैल आहे. पण अशातच एका गोठ्यावरती सध्या आहे. तो गोठा पण तुम्हाला दाखवतो. एकदम सर्वसाधारण कुटुंबातला हा गोठा आहे. बैल तयार केलेला आहे. एक गरीब कुटुंब, आणि तो गरीब कुटुंब जेव्हा बैल घडवतो तर ते वेगळं त्याला म्हणता येईल प्रेम त्या बैलाला मिळतं असं मला तरी वाटतं. कारण की श्रीमंताच्या घरात तर बरेच बैल राहतात, पण गरीब कुटुंबात जो बैल राहतो त्या बैलाला वळणच वेगळं आहे असं म्हणता येईल. अशातच आपल्यासोबत एक फायर रामदास भाऊ वाघ. नमस्कार. नमस्कार. द्या परिचय द्या तुमचा. माझं नाव रामदास वाघ, संत भगवान बाबा ग्रुप, छत्रपती संभाजीनगर. हा श्री क्षेत्र भगवानगड एक्सप्रेस फायर आहे. बरं, याची कहाणी म्हणजे स्टोरी. किती बैल आहे तुमच्याकडे? आता माझ्याकडे हाच होता पहिले सुरुवातीला, पण याच्या आशीर्वादाने आज माझ्या गोट्यात 5 बैल आहेत. बरं, हा. आणि काय करता तुम्ही? माझी पिकअप आहे, बोलेरो पिकअप आहे, गाडी चालवतो. आणि ह्या खेळामध्ये बैल नंतर पळायला लागला माझा, पण ह्या खेळात जो माझी ओळख आहे, पाळख आहे, ती माझ्या बोलेरो पिकअपमुळे आहेत. की जेणेकरून मी मोठमोठे बैल गाडीत घेऊन जायचो, हिंद केसरी बैलांचे भाडे मारायचो. त्याच्यामुळं माझं ओळख वाढत गेली. मला जो पाहिजे तो बैल भेटला. आणि एक माझ्याकडे एक स्वामी नावाचं वासरू होतं, एक छोटं बैलाची वाहतूक करता करता बैलगाडा क्षेत्रात आलो. बरं. आणि माझ्याकडे एक छोटं वासरू होतं, ते वासरू वारलं, पोळ्याच्या दिवशी वारलं. मग त्याच्यानंतर त्याच्या आशीर्वादानं हा फायर माझ्याकडे आला. कुठली खरेदी? हा राहुल काटोले आहे, माझा मित्रच आहे. तर त्याच्याकडनं ही खरेदी केली होती आपण. किती रुपयाची खरेदी होती? हे फक्त आपण 35,000ची खरेदी केली होती. आणि आता आज त्याला आपण 5 लाखात व्यवहार दिलेला आहे. कधी झालेला व्यवहार? व्यवहार होऊन आता 5 महिने झाले. 5 महिने. हा, आदत होता तेव्हाच व्यवहार झाला कोण होता. आहे मालक? कोण आहे आता? स्वर्गीय अनिल शेठ भोईर, बळीराम भोईर पनवेल, करंजड्याचे आहे ते, मुंबईतले. आता सांभाळायला आपल्याकडे आला, पण त्याचा असा विषय झाला की बैल आपण व्यवहार केला, पैसे घेतले, आणि त्याच्यानंतर आपण एक बिनजोडच केली. आणि बैल असा झाला की पळालाच नाही. जेव्हापासून व्यवहार झाला त्याच्यानंतर बैल एकही मैदानात पळाला नाही. मग मुंबईला मी पाठवलं त्याला, तो एकच गुलाल केला त्याने. गुलाल केल्याच्या नंतर तो पुढच्या रानात पळाला नाही. मग त्यांना मी म्हटलं, तुमचा संपर्क कसा? इंस्टाग्रामवर तो रील स्टार पण आहे. बरोबर. हा, त्याच्यामुळं त्याची अशी एक खासियत होती रील स्टार होण्याची, की जी बऱ्याच बैलामध्ये नसते. तो रील स्टार याच्यामुळे झाला होता की त्याची रील काढायला लागला की त्याला जर आपण आपण झुपतोय, झुपताना मी त्याला असं सोडून द्यायचो आणि डायरेक्ट जू टेकवलं की असं मी स्वतः एकटा जोता यायचो, त्याच्या बाजूला उभा राहायचो. असं उभा राहिला तरी तो उभा राहायचा. तुम्ही 1-1 घंटा जरी उभं केलं. समजदार आहे. हा, समजदार आहे, हुशार आहे. मग कसा संपर्क झाला त्यांच्याशी तुमचा? त्या माझे ती रील बघितल्या त्यांनी. माझी बिनजोड होती एक, आमचे वरझडचे महाराज आहे, त्यांच्या चिक्यामध्ये आपल्या फायरची बिनजोड होती पळशीच्या पाठीवर. आणि त्या दिवशी ती बिनजोड बघून त्यांनी मला फोन केला होता की वासरू खूप छान पळतं, तुम्हाला द्यायचं असेल तर बोला. मी म्हटलं मला सध्या काही द्यायचं नाही, पण योग्य किंमत आली तर आपण देऊ. तर मग त्याच्यानंतर त्यांनी माझं वासरू पळताना 4 महिने बघितलं, आणि मग त्या बघून मग त्यांनी फोन केला, म्हणे करायचा का व्यवहार? म्हटलं देऊ. मग व्यवहार झाला आमचा. किती रुपयात व्यवहार झाले? 5,01,000. 5,01,000 रुपयात व्यवहार झाला. त्यांनी जो शब्द टाकला त्याच शब्दावर कन्फर्म झाला. मी म्हटलं नाही एवढे द्या आणि तेवढे द्या. याच्या अगोदर कुठला बैल नव्हता? नाही, हाच एक आहे. आणि याच्यानंतर मग किती झाले? याच्यानंतर आता माझ्याजवळ 2 वासरं चांगले टॉप पाळणार आहेत. एक स्वामी म्हणून आहेत, आपण ओम मराठीकडनं घेतलेला आहे. सवय लागली आता शर्यतीची सवय लागली. छंद कुठतरी जोपासताय, पण परिस्थिती हलाखीची, गरिबीची परिस्थिती आहे, खूप संघर्ष आहे. पण याच्या पाठीमागं जो खास म्हणजे मी फक्त समोरचा माणूस आहे, याच्या मागं आई वडिलांची खूप मेहनत आहे माझ्या. कारण त्याला सगळं मी नुसतं आणून देतो, ते सगळे करतात, मला बघायचं काम नाही. मी शेणाचा पावठा पण उचलेला नाही त्याचा आतापर्यंत. किती भाऊ आहे तुम्ही? एकटाच आहे मी. आणि बाकीचा काय उद्योग व्यवसाय? उद्योग माझे पिकअप आहे, मी गाडी चालवतो. बाकीचं आहे ना, इथं प्लॉटिंग मध्ये ड्युटीला आहे, ते आई वडिलांना पगार आहेत. सगळं जेमतेम आहे, बायको ड्युटीला आहे. म्हणजे फक्त हातावर जो व्यवसाय आहे तोच व्यवसाय कुठेतरी जोपासता, आणि छंद म्हणजे तो व्यवसाय करत कुठेतरी छंद जोपासताय. पण या छंदातून आहे का फायदा? आहे का बैलगाडा शर्यतीत? 100% फायदा आहेत. पण हा जो खेळ आहे हा पैशाने नाही होत.
हा खेळ पैशाने नाही होत. हा खेळात बैलच पळायला पाहिजे. तुमच्याजवळ 1 कोटी रुपये आणि तुम्ही कोटी रुपये ठेवा आणि बैल बाजूला ठेवा, बैलच पळू शकतो. कोटी रुपये काही कामाचे नाही आहेत. याचा काय इतिहास राहिलेला सांगा बाहेरचा? हा बिनजोडलाच पळाला. 3 फेऱ्यात तो 1-2दा पळाला, पण 3 फेऱ्यात बैलाची खूप दैन होत होती, तर मी ती वासराची दैन बघू शकत नव्हतो. म्हणून मी बैला त्याला फक्त याच्यात पळवला बिनजोडला. त्याने 11 सरलगड 11 गुलालाचा मानकरी राहिला तो बिनजोडला. हा लहानपणापासून 11च केल्या त्याने, कारण त्याचं वय अजून तेवढं नाही घेत. सेकंद तुमच्या भागात जास्त प्रमाणात खेळला 100% सेकंड काटा आहेत. पण शंकरपाटात जायला काय झालं, ह्या वर्षी खेळ थोडे कमी झाले, त्यामुळे शंकरपाटात मागच्या वर्षी जाता नाही आलं. मग त्यामुळे आपण त्याला काही शंकरपाट टाकलं नाही. आता काय बैलाच्या संघर्षाकडे येऊ. मूळ जसं तुम्ही म्हणता की मुंबईहून आणला, मुंबईला विकला, मुंबईहून परत मग इकडे पाऊस पडायला लागला, तर तुमच्याकडे आला सांभाळायला बैल. मी त्यांना म्हटलं तुम्ही पाठवून द्या बैल, पळवलेला मी पळवून तुम्हाला बैल देईल. तो बैल नाही दिला तर तुम्ही मला 50 लाख रुपये दिले आहेत. हा बैल नाही, मी याच्यापेक्षा तुम्हाला 10 बैल घडवून देऊ शकतो. तुम्ही फक्त पैसे लावा, की जेणेकरून मी माझ्या संभाजीनगर जिल्ह्याचं नाव खराब नाही होऊ देणार की बाबा ही बैल पळत नाही. हा तुमचा गैरसमज आहे. फक्त वातावरण चेंजिंग होऊ शकतं, वातावरणानं बैल बिमार होतो. त्याला सर्दी झाली, सर्दीने कफ झाला. आणि काय आहे माहिती आहे का, छाती भरली. छाती भरण्याचा प्रकार असा असतो, दाबलं की बैल पाय टेकवतो. हा पायच टेकवत नव्हता. मग तुम्ही कसं म्हणू शकता का छाती भरली? मी बैल काय करायचा, डोळे लावून घ्यायचा. डोळे लावून उभा राहायला पाठीमध्ये 1 कोट पाचोडच्या मैदानात आता उभा राहायला. मी त्याच्या बाजूला उभा आहेत आणि मी त्याला म्हणतोय हे उठ, पळायचं आहे उठ असं म्हणतोय, फायर निक फायर निक. बैल निघतच नाही आहेत. बैल जेव्हा निघला आणि शेल्यावर पळाला. आणि मग शेल्यावर पळाला, मी शेटला फोन केला. म्हटलं शेर बैल आजारी आहेत. मी खूप रडलो. म्हटलं बैल इतका आजारी आहेत म्हटलं शेट की सांगू नाही शकत, आपल्याला काहीतरी दाखवावं लागतात. शेट म्हटले लाखभर रुपये आपण लावू लागलं तर तुम्ही काळजी नका करू, तुम्ही रडू पडू नका, आपण बैल क्लिअर करू. आम्ही घरी आलो, एका डॉक्टरला फोन केला. डॉक्टर म्हणले 10,000 रुपये लागन. म्हटलं पैशाचा प्रश्न नसतो, पण बैल क्लिअर झाला पाहिजे. पण त्यांनी मला हो म्हटले, उद्या परवा येतो. पण काय झालं, दुसऱ्या दिवशी रविवार होता, शनिवारचा 1 कोट पाचोडचा खेळ होता. आम्ही शनिवारीच बोलणं झालं. रविवारी सकाळी ज्ञानेश्वर भाऊचा लक्ष अचानक आम्ही फेऱ्याला आलो. ज्ञानेश्वर भाऊ लक्ष लेंबे सावंगीचेच आमच्याच गावातले लेंबे, त्यांचा लक्ष आहेत. त्यांनी आंधळीवाडीच्या मैदानामध्ये पण नंबर पहिला केला होता. त्याच्यानंतर आपलं जे हिंदकेसरी थारचं मैदान झालं होतं, तिथं पण त्यांनी मोटरसायकल आणली होती. नंतर वासरू वगैरे त्यांचं नाही पुरलं, त्यामुळे झालं काय असेल ते. पण खूप बैल पळत होता. तो बैलही थोडासा आजारात होता. तो बैल अचानक इतकी गती घेतली बैलांनी की नजर लागण्यासारखी, की बैल इतका कसं काय पळाला. आणि मी हशेमाऱ्यामध्ये म्हणलो त्यांना, म्हटलं भाऊ बैल एवढा पळाला काय कारण आहे? ते म्हटले तुला सांगतो मी. मग दुसऱ्या दिवशी त्यांनी मला ह्या दोन्ही औषधाचे नाव सांगितले. ते औषध दाखवा. हा काय आपण मित्रांनो वेळोवेळी बैलगाडा मालकांच्या हितार्थ आणि बैलांना कुठेतरी फायद्याचं राहील असे खाद्य असेल किंवा औषधे असतील, तर आता ही मार्केटिंग नाहीये. रोमिनियल या व्यक्तीला रिझल्ट मिळाला आणि या वासराला रिझल्ट मिळाला. हे दोन्ही जे औषध आहेत हे काही मार्केटिंग करत नाहीये मी. तुम्हाला पटले तर घ्या, ना तर घेऊ नका. आपण आहे ना 1500, 2-2 हजाराच्या, 2,500 हजाराच्या पावत्या घेऊन हे करतो. पण जेव्हा तो बैल पळाला, मी त्यांना म्हटलं काय आहे, तर त्यांनी मला हे 2 औषधाचं नाव सांगितले. मी त्यांच्या दुकानावर गेलो, औषध घेतले. औषध घेतल्याच्या नंतर त्यांनी, मी घरी आलो, मी 1-2 जणांना फोन केला. म्हटलं कसं आहे ते औषध? मी तर साईड इफेक्ट होऊ नये बैलाला ह्या हिशोबाने राहतो. ते म्हटलं काय अडचणी, तुम्ही वापरून बघा. वापरल्यानंतर ह्या औषधाचं काम एकच आहे, याने बैल नाही पळत. याने बैल नाही पळत, पण बैलाच्या ज्या छातीत कप झालेला राहतो तो शेणावाटे सगळा कप बाहेर निघतो. हा, आपण जो म्हणतो की ते औषध देतो, नाकातून घाण फेकतात, आपण सगळे प्रकार बघितले. पण याच्यातून जी फेकतात, 3ऱ्या दिवशी बैलाने ह्या प्लॉटिंग मध्ये डोक्यावडेल कुद्या मारल्या. म्हणजे मला ज्या दिवशी मी रडलो, दुसऱ्या दिवशी मला त्याने आनंद दिला. याच औषधाचा फरक पडला असं कशावरून? 100% दुसरं काही दिलंच नाही ना आपण. आपण जर समजा दुसरं औषध दिलं एखादं, तर त्याचा रिझल्ट धरू शकतो. इतर काय चालू याला खाद्य वगैरे काहीच नाही. आपला गावाचा मक्काचा भरडा, त्याच्या व्यतिरिक्त नाही, कोणताच नाही. गोळी नाही, औषध नाही, काही नाही, काहीच नाही. आपण पाजतच नाही. आता विश्वासू ज्ञानेश्वर भाऊ होते तुमचे सहकारी, त्यांच्यावर विश्वास ठेवून, त्यांच्या बैलावर विश्वास ठेवून कुठेतरी तुमच्या बैलाला 100% दिलं. पण आता नवीन माणसाला जर हे औषध द्यायचं तर मग कसं काय माहितीये का, त्याने विश्वास ठेवा की नाही ठेवा हा त्याचा प्रश्न आहे. पण माझं एक मत आहे की 1,059 रुपयाचं ते औषध आहे, लय महागाचं नाहीये.
तुम्ही असे 1000-2000 रुपये तर आपण 10 मिनिटात खर्च करतो. काय आहे त्यात नेमकं, काय जाणवलं त्याच्यामध्ये ते काय आहे, मी एवढं शिकलेलो नाहीये मी, पण मला त्याच्यामध्ये काय हे माहित नाही. फक्त त्याचा गुणधर्म मला कळतो की माझा बैल त्याने क्लिअर झाला. थोडं या, याच्यापेक्षा जवळ आहे कॅमेरा घेऊन. त्याच्यातले जे घटक आहे, रुमिनॉल ती बॉटल घ्या. रुमिनॉल एक तेजा इंडस्ट्री नावाची कंपनी आहे मित्रांनो. रुमिनॉल बॉटल आहे आणि एक रिकोलिव. तर या 2 बॉटल आहे. आता या बैलांच्या गती वाढवते की काय वाढवते या बाकीच्या गोष्टी माहिती नाही आपल्याला, पण जो फरक रामदास भाऊला आलेला, आज बरेचसे बैल आपण बघतो की त्या बैलांना छातीचा प्रॉब्लेम असतो, कफ असतो किंवा सर्दी असते. तर हे प्रॉब्लेम बऱ्याचशा बैलांना असतात. तर त्या बैलांना कुठंतरी या औषधाचा मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो असं वाटतं मला. 100% रिझल्ट आहे त्याचा. कारण बैल एवढा बैल गती डायरेक्ट म्हणजे झोपलेला बैल होता ना. आपण ह्या रविवारी त्याची बिनजोड केली, गाडी पडली, पण बैल झोपलेला नव्हता. जेव्हा आपण बैल जेव्हा पळवला तेव्हा बैल झोपलेला होता. असं डोळे लावायचा बैल, हे डोळ्यातून पाणी दिसतंय तुम्हाला, नजर करा डोळ्याकडं, थेंब पण पाणी नाहीये आता नाही. बैलाच्या डोळ्यातून कंटिन्यू पाणी गळायचं घरी. आणि डोक्यामध्ये काय माहितीये का, तुम्ही दिवसभर किती काम करता, किती पैसे कमवता हे महत्वाचं नाही. तुमच्या गोठ्यावर जर बैल आजारी असला तर तो गाडा मालकालाच माहितीये की तो किती दुःखी असतो, त्याच्या डोक्यात किती खटके असतात की बाबा बैल आजारी आहे. बैल पळाला किंवा बाहेर पळो, कुणीकडे पळो, फक्त बैल आजारी नसला पाहिजे, हे आपलं वैयक्तिक मत असतं कधी पण. आता लोक आहे ना, लोक भरपूर असे म्हणजे कित्येक पैसे खर्च करतात बैलावरती, बैल रिकवर होण्यासाठी किंवा त्याला गतीत आणण्यासाठी. मैदानात कसा परफॉर्मन्स बैलाचा राहतो त्याच्यावर म्हणजे जीवातून काम करतात लोक. पण कुठेतरी कमी पैशात चांगलं औषध हे बैलांसाठी उपयुक्त आहे असं तरी मला वाटतं. 100% 10,000 रुपये तुम्ही डॉक्टरला फीस देणार आहे किंवा 2,000 देणार आहे. या कंपनीचा नंबर आहे तुमच्याकडे? हो, त्यांचा नंबर आहे. बरं, आपण नंबर म्हणजे मेन्शन करून देऊ. नंबर आहे त्यांचा. सर्वसामान्य बैलगाडा मालकांना आज बरेचसे डॉक्टर आपण बघतो, त्या डॉक्टरांना 10,000, 20,000 रुपये खर्च करून घरी बोलवून ट्रीटमेंट करून घेतील बैलाकडून. पण अशा औषधावरती कुठेतरी विश्वास दाखवून केलं पाहिजे. कधी कधी विश्वास 100% तुम्ही विश्वास कशावर तरी करावाच लागणार आहे ना. मला तर खूप मी बघितलं होतं ते नाकातून घाण पडती वगैरे, हे बघितलं मी, ते बघितलं नाकातून घाण पडती हे बी आपण बघू शकतो. पण वातावरण असं आहे की बैल जर नाकातून घाण कंटिन्यू पाडतोय तर याचा अर्थ मध्ये छातीत कप आहे म्हणूनच पडतोय. पण बैलाला रिकवर व्हायला खूप वेळ लागतो. किती दिवस झाले चालू करून तुम्हाला? काहीच नाही हो साहेब, 10 दिवस केलं, ते 5व्या दिवशी बैल पळाला माझा. मग आताच कंटिन्यू देता का नाही? गरजही नाही दिली तर, आणि दिलं तर सोन्याहून पिवळं आहेत. पण माझं एक वैयक्तिक मध्ये महिन्यातून कसं तुम्ही प्रमाण ठेवलं तुम्ही त्याला? 100 ml पाजला आपण त्याला. सकाळी 100 पाजलं एक बॉटल, आणि एक दुसरं ते एक रिम्युनल आणि रिकोल असे बॉटल ती. तर एक सकाळी 100 ml पाजलं, संध्याकाळी 100 ml, 200 ml रोज. बैलगाडा मालकांच्या कुठेतरी फायद्याचा विषय मित्रांनो. बैल कुठल्या जातीचा आहे ते सांगा? म्हैसूर जातीचा आहे. हां हा. आणि याच्या व्यतिरिक्त जे 3 बैल अजून आहे, हा, किती? 2 का 3? ते माझे घरचे 2 आहेत आणि बाकीचे 2 सांभाळायला आलेले, आपल्याकडे 3 सांभाळायला आहे. हा. मग ते कसे आदत आहे? नाही, माझ्याकडे 2 घरचे आदात आहे आणि बाहेरचे 2 दात आहे. आणि त्यांना कसं मग कुठल्या खेळात उतरवता त्यांना? बिनजोडला की बिनजोडला 3 फेऱ्याचे बैल आहेत. बिनजोडलाच पळतो आपण. बिनजोडला आपल्याला काही ते 3 फेऱ्याचं डोकं चालत नाही आपलं जास्त, पण मग बिनजोडमध्ये आपण टपलं चालतो. बरं, हां. थोडंसं गोठा दाखवू या. थोडं कॅमेरा इकडं फिरवा, तर बघू एक मिनिट, बघू इकडे. असू द्या असू द्या असू द्या. मित्रांनो, या अशा पद्धतीने गोठा आहे. मी गोठा दाखवतोय सध्या भर पावसात. आज छत्रपती संभाजीनगर जिल्हाच नाही तर महाराष्ट्रभरात पाऊस हा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आणि अशा पावसात ही परिस्थिती आहे. बाहेरची परिस्थिती बघा. तर एका वस्तीवरती शहराजवळ जरी असलो तर RCCचा बंगला नाही आहे, कुठेतरी पत्र्याच्या गोठ्यात बैल आहे. त्यांचं घर पण दाखवतो तुम्हाला. एकदम सर्वसामान्य कुटुंब आहे आणि या कुटुंबात हे बैल घडताय. तर बैल घडवण्यात कुठंतरी हा पूर्ण कुटुंबाचा हातभार या बैलगाडा मालकाला आहे. त्याच्यामुळंच हे बैल कुठेतरी घडलं जातात. याचं काय नाव? याचं नाव स्वामी आहेत. जो आपला स्वामी वारला होता, तर त्याच्यानंतर आपल्याकडे आला तो आपण फायर ठेवलं, पण आता याचं नाव आपण स्वामी ठेवलेलं आहे. हा त्याच्या नावाला डाग लागू देत नाही आतापर्यंत. आणि तो कुठला? हा म्हैसूर आहेत. हा शेडचाच बैल आहेत. हा याच्यासाठी फायरची खरेदी आहेत. ही कुठली खरेदी? ही ओम मराठे म्हणून आहे, मित्र आहे माझा, त्याच्याकडनं घेतलेला आहे. आणि ती कुठली? हा मुंबईचा आहे. बरं. हा. आणि हा? हा बुलढाण्याचा आहे.
बुलढाण्याचा आहे, तो सांभाळायला आलेला आहे. बरं. ह्या बैलाची खूप मोठी हिस्ट्री आहे. याचा मालक खूप गरीब आहे, पण फक्त त्याला कसायला मागितलं होतं, त्याने दिला नाही आणि तो सांभाळतोय, त्याला खर्च करतोय. तो म्हणतो किती पैसे लागले तरी चालन, पळाला नाही तरी चालन, पण आपल्याला भाऊ तुम्ही जीव लावा आणि तुम्ही सांभाळा. असे बरेचसे बैलगाडा मालक आहे हा, खाटकाच्या दारातून बैल वापस आणलेले आणि ते बैल कुठेतरी गोलाला ते, आणि त्याला आपण आपल्याकडे आल्यापासून खूप छान पळतोय. आपण फक्त त्याचे सांभाळायचेच पैसे घेतो, त्याचा जो मैदानाला जायचा वगैरे खर्च आपण त्याच्याकडनं घेत नाही. यांना बाकीच्या बैलांना गरज पडली नाही तुम्हाला त्या औषधाची? नाही, हे किलरच आहे ना, हे किलरच आहे, त्याच्यामुळं काही गरज नाही येत. बरोबर. हा, या थोडंसं घर दाखवा ना तुमचं, कारण संघर्ष आपण सगळा बघतो, बैलांचा संघर्ष तितकाच महत्त्वाचा आणि मालकाचं पण महत्त्वाचं आहे. ही परिस्थिती आहे मित्रांनो, हे सप्राचं घर आहे. हे जे आहेत ना, इकडं पण ठेवलेले तुम्ही, हे जे आहेत ना, याच्याकडे हे बघा, हे जे कांडी गवत आहे, आपण जे आपल्याकडे फायर होता एकटा, तर गवत खूप होतं, तर गवत असल्यामुळे काय झालं, आपल्याला ते काड्या आपण खात नाही बैल एवढ्या मोठ्याल्या, मग याची कटिंग केली वडिलांनी माझ्या, आणि त्याचा हा कूड भरलेला आहे सगळा पूर्ण घराला. हा, पूर्ण त्याचा कूड भरलेला कांडी गवताचा आणि वरले पानं बैलांनी खाल्ले. हा खंड आहे. हा, हा एक आदत आहे माझ्याजवळ, नवीन वासरू घेतलं, फायर गेल्याच्या नंतरच याची खरेदी केली होती. हा, इकडे घर दाखव थोडं. बैलांची मोक्या प्राण्यांची व्यवस्था आहे राहण्याची, पण त्या प्राण्यांपेक्षा पण कुटुंबाची व्यवस्था बघा राहण्याची. हिच्या खाली पण मॅट आहे, वासरी ही, हिचं नाव मनी ठेवलं आम्ही, हिला 15 दिवस झाले. बघा गरीब कुटुंबात बैलांची व्यवस्था कशी राहते. काका नमस्कार. काय नाव काकाचं? बाबूराव वाघ. मावशी नमस्कार. नमस्कार. हे बघा मित्रांनो, एकदम हलकीची परिस्थिती आहे. क्वचित आपण बैलगाडा मालकाचं घर कुठंतरी दाखवतो, पण या मालकाचं मला मुद्दामून दाखवा वाटलं, कारण ज्या पद्धतीने परिस्थिती आहे घराची, तर खरंच एक कुठंतरी संघर्ष या कुटुंबाचा आहे. घरात कोण तुम्ही? 4 जण आहे? मग 4 जण. बरं. हा, माझी मिसेस, आई वडील, आम्ही 4 जण कुटुंब आहे. चालतं, शुभेच्छा राहतील. आज परिस्थिती अशी आहे, हेच महादेवाचे नंदी, तुमची सेवा आहे, तर या सेवेचं कुठंतरी फळ मिळणार आहे. मावशीकडे द्या ना थोडंसं. काय नाव मावशी तुमचं? माझं धृपाताबाई बाबूराव वाघ. या पुढे या थोडं. काय नाव म्हटलं? धृपाताबाई. धृपाताबाई बाबूराव वाघ. बरं, बैलाला जीव तुम्ही लावता सगळं, बैलाचं गोठ्यावर दोघं पण लावतो. हां, आणि आम्ही दोघाच्याच भरोश्यावर आम्ही म्हणजे आमचं खूप जीव आहे. बरं. आमचं फायर बिमार पडला तर आम्हाला म्हणजे खूप असं दुःख होतं. तुम्हाला नक्की भरून आलं मावशी तुम्हाला. मित्रांनो, मावशीच्या डोळ्यातून पाणी आलं, पण खऱ्या अर्थानं सर्वसामान्य कुटुंब आणि त्याची परिस्थिती काय असते ना, तर त्या मुक्या प्राण्याविषयी या आईची काय भावना आहे ते बघा. काय करता बरं दिवसभर तुम्ही गोठ्यावर? आम्ही कोठ्यावर म्हणजे दिवसभर 3दा त्याचं शेण पाणी, त्यांना पाणी पाजणं, गवत आणणं, चारा टाकणं, त्यांना प्लॉटिंग मधून गवत खुरपून आणणं, कापून आणणं. फक्त ते चांगले राहिले तर मग आम्हाला आनंद वाटतो. दुःखी लागलं तर मग आम्हाला थोडंसं वाईट वाटतं की बा आपण एवढं करतोय, आपलं का असं होतं. नक्कीच तुमचे अश्रू सांगून जातात ते कुठंतरी. आणि दोघं पण, आमचे मालक पण दोघं पण सगळे खूप म्हणजे मेहनत घेतो त्यांची. तो राहतो तर राहतो इथं, नाही तर राहत पण नाही. तो आणून बांधतो, पाजलं पाणी ध्यान आलं तर पाजतो, आम्हाला करू लागतो आल्यावर. खरी मेहनत तुम्ही करताय मावशी. खूप पडद्यामागचे मुलाला जसं जीव लावताय, त्या मुलाला जसं लहानपणापासून वाढवलं, हो, तसं त्या मुक्या प्राण्याला, बैलाला पहिल्यापासून म्हणजे बैलाची खूप, कोणत्या पण जिद्रुबाची, आणि कोणी आलं गेलं पण त्यांची पण. असं आम्हाला असं वाटतं आपल्याजवळ आहे तोपर्यंत आपण त्यांना खाऊ घाला ना, आपण खा. नक्कीच. ज्या दिवशी आपलं संपलं, त्यांचं संपलं, जेव्हा नाही तेव्हा नाही संपलं. नक्कीच. मित्रांनो, थोडा भावनिक विषय आहे, पण खरंच असे बरेचसे कुटुंब आहे की जे या महादेवाच्या नंदीला, माझ्या डोळ्यातून अश्रू आले, महादेवाच्या नंदीला जीव लावता आणि त्याचं फळ एक ना एक दिवस मिळतं. अजून फळ मिळालं. संघर्ष तुमचा जरी असला मावशी, पण त्या संघर्षाचं फळ हे नंदी तुम्हाला कुठेतरी देतील. आज जो फायर 5 लाखात विकला, असाच एखादा फायर घडवल आणि तो फायर 50 लाखात विक्री होईल. आणि त्यावेळेस हे तुमचं जे कुडाचं घर आहे ना, तर हे कुडाचं घर कुठेतरी RCCचं होईल. आणि त्यावेळेस पुन्हा मी मुलाखत करायला येईल, ह्या गरीब कुटुंबाची मी मुलाखत केली होती.
धन्यवाद मावशी. ठीक आहे, धन्यवाद.